वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन इर्मया 4 अध्याय वचने 1 ते 4. इर्मया 4 अध्याय वचने 1 ते 4. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायले, जर तू मजकडे वळशील, आपली अमंगल कृत्य माझ्या समोरून दूर करशील, बहकणार नाहीस आणि सत्याने, धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपणास धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील. कारण परमेश्वर यहुदा व यरूशलेम यातल्या लोकांस म्हणतो, आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमधून पेरू नका. यहुदाचे लोक हो, यरूशलेमकर हो, परमेश्वराप्रित्यर्थ आपली सुनता करा, आपल्या अंतकरणाची सुनता करा. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्यानी विझणार नाही असा पेटेल. देवापासलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादी. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, इर्मया 4:1 ते 4 या वचनापर्यंत. प्रियांनो, देव आपल्या निवडलेल्या लोकांना, इस्रायल लोकांना त्यांनी केलेल्या त्याच्या पापांची जाणीव करून देत आहे. देवाची इच्छा होती की कोणीही त्याच्या क्रोधाला सामोरे जाऊ नये, तर लोकांनी वळावे, मागे फिरावे. जी अमंगळ कृत्य लोक करत आहेत ती त्यांनी सोडावी. कारण इर्मया 3:15 मध्ये तो म्हणतो, इर्मया संदेष्टाच्याद्वारे, मी तुझकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे, मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. आणि मग या गोष्टीचा लोकांनी फायदा घेतला की देव कृपाळू आहे आणि म्हणून ते अधिक पापामध्ये प्रियांनो पडायला लागले. पण देवाची इच्छा आहे की लोकांनी सत्याने आणि धर्माने, सरळपणाने चालावे आणि आपल्या अंतःकरणाची सुनता करावी. या सर्व नियमाप्रमाणे प्रियांनो चालावं अशी देवाची इच्छा होती.
नाहीतर लोकांच्या कर्माच्या दुष्टतेमुळे देवाचा जो क्रोध आहे त्यांच्यावरती भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल. म्हणून त्या काळी देखील देवाला या सर्व वाईट गोष्टीचा वीट होता आणि आता देखील आहे. म्हणून ज्यांनी पश्चाताप केला आणि त्याला शरण गेले, देवाने त्यांना सोडवलं, त्यांना वाचवलं. आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आजही लोक अशा प्रकारची कृत्य करत आहेत, देवाला न आवडणारी कृत्य करत आहेत. परंतु प्रियांनो, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे संधी आहे त्याला शरण जाण्याची, त्याला आबा बापा म्हणून हाक मारण्याची. कारण 1 तिमोथी 1:15 मध्ये म्हटलेलं आहे, ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्यास आला. लूक 19:10, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जे असे लोक पापात आहेत, अंधकारात आहेत, अशांना सोडवण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून तो आम्हाला जवळ घेण्यासाठी तयार आहे, आमची हाक ऐकण्यासाठी तयार आहे. कारण तो आमच्यावर प्रेम करतो, म्हणून आमची त्याला काळजी आहे. आम्ही त्याची हस्तकृती आहोत. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आम्हाला सोडवण्यासाठी तयार आहे. म्हणून आपली सर्व पापे सोडून जर आम्ही त्याला शरण जाऊ आणि आपलं जीवन त्याच्या हातामध्ये देऊ, तर प्रियांनो, तो आम्हाला खात्रीशीर वाचवल्याशिवाय राहणार नाही. कारण हीच संधी आहे त्याला प्राप्त करण्याची. इर्म्या 33:3 मध्ये म्हटलेलं आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तो ऐकण्यासाठी तयार आहे. काय आम्ही त्याच्याकडे जाण्यासाठी तयार आहोत का? आपली पापे पदरे घेऊन त्याला शरण जाण्यासाठी तयार आहोत का? जर आम्ही त्याच्याकडे गेलो तर तो आम्हाला कधीही प्रियांनो सोडणार नाही. तो आम्हाला जवळ घेईल आणि तो आमच्या पापावर पांघरून घालून तो आम्हाला शुद्ध आणि निर्मळ करील आणि त्याचे लेकरं आणि त्याचे प्रियांनो पुत्र कन्या तो आम्हाला करील. या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करून परमेश्वराचं गौरव करूया. देवबाप, या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. प्रिय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझं गौरव करतो, कारण तू चांगला आहे आणि तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, तू आमचा राजा, तू आमचा प्रभू आहे. धन्यवाद देतो कारण तू आमची प्रार्थना ऐकतोस. प्रिय बापा, जे अजूनही अंधकारात पापामध्ये जीवन जगत आहे, प्रभू देवबापा, प्रत्येकाला तारण आणि जीवन मिळावं, त्यांनी तुझकडे वळावं, त्यांनी सत्याचा मार्ग शोधावा, यासाठी आम्ही देवबापा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. जे या प्रतीक्षेत आहेत देवबापा, त्यांना तू वाचव, त्यांना सहाय्य कर, तू जवळ घे, तुझा अनुभव त्यांना येऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. धन्यवाद देतो, तू आमची प्रार्थना ऐकलीस. इथून पुढचा वेळ आणि क्षण आम्ही सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावात लहानशी विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकच केवळ माझी इच्छा, उभे असणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये उभा राहीन मी एके दिनी. प्रिय येशू मला घेऊन चल, एकूण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे. कप्तान येशू ख्रिस्तस नाभावती, हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.